तुम्ही मनसे अध्यक्षांनी राष्ट्रवादीची भेट घेतली आहे. अनेक दिवसांपासून तपोवनचा मुद्दा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात त्यांनी सुद्धा उचलला, त्यांनी सुद्धा उचलला. काय बोलणं झालं तुमचं? तपोवनातले ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्या सगळ्यांचं मग खूप आनंद आणि अभिनंदन आणि शुभेच्छा द्यायच्या होत्या. तर राजसाहेबांनी मला सपोर्ट केला, त्याचा खूप आनंद झाला. त्यांच्याबरोबर गप्पा चर्चा केली तर आणि हे कसं वाचलं पाहिजे आणि एकंदरीतच झाड हा विषय कसा चांगला झाला पाहिजे आणि वाचली पाहिजे त्याच्याबद्दल चर्चा केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणावरती पहिल्यांदा जेव्हा ते व्यक्त झाले तेव्हा त्यांनी सांगितलं की ऍक्टिव्हिजम केला जातोय, अनेक जण राजकीय दृष्ट्या पर्यावरणवादी होऊ पाहत आहेत. एक प्रकारे ज्या पद्धतीने वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. तुम्ही सुद्धा सरकार मधल्याच एका पक्षाशी जोडले गेलेले आहात, याला कसं उत्तर देता? जाऊन आम्ही वेगळी झाडं लावतो असं सांगितलं. आपण बोललो ना की वेगळी झाडे पण अशी काही लागत नाही, पण ते बरोबर होत नाही. आणि 15 फुटी झाडं वगैरे तर अगदीच मजाक आहे ती. ज्या जागेत झाडं आलीच नाहीत तिथं आता 15 फुटी झाडी कशी लागणार? तिथं मातीच तशी नसेल, खतच नसेल, पाणीच नसेल तर कशी येतील ना? जी आहेत ती तोडायची कशाला? याच्यावरती बोलणं झालंच आपल्याला. मुद्दा असा आहे की आहे ती झाडं तोडायला नाही पाहिजे, पुण्यामुळे व्हायला पाहिजे. ज्या परंपरेने जे सण आहे हे सगळं व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण आहोतच, आदर आहेच आपल्याला. पण ही नवीन झाडाची फसवणूक नाही व्हायला पाहिजे, झाडं तुटली नाही पाहिजे. आणि एकंदरीत महाराष्ट्रातली आपली सगळी वनराई आहे, देवराई आहे, त्या कशा टिकल्या पाहिजे तर नवीन कशा झाल्या पाहिजे अशी मसाज. मुख्यमंत्री याला ऍक्टिव्हिजम म्हणतात, राजकीय दृष्ट्या प्रेरित पर्यावरणवादी म्हणतात. मला झाडाशिवाय बाकी असलं काय कळत नाही. काय म्हणतात त्याच्याबद्दल काय विचार करून काय व्यक्त व्हावा हा काय आपला प्रांत नाही. राज ठाकरेंसोबत नेमकं काय चर्चा झाली? राज ठाकरेंसोबत आता नेमकी काय चर्चा, नेमकं काय आणि त्यांनी एकत्रित आंदोलन कोणाला जो सपोर्ट केला ना त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला, म्हणून त्यांना भेटायला आलो. ही चांगली गोष्ट आहे. आणि पुढे पण अशी तपोवन अशी झाडं वाचावी त्याच्याबद्दल काय कसं करतात. गिरीश महाजन असं म्हटले की मी दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घेईन, आमचा जो मुद्दा आहे आम्ही काय हे करतोय हे सगळं स्पष्ट मी त्यांच्या ठाकरे बंधूंशी बोलून. कसं काय गोष्टीकडे तुम्ही बघता? काय काय म्हणले ते की मी दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घेईन आणि सरकारचा मुद्दा तरी काय आहे, सरकार तिकडे काय याच्या गोष्टी करत नाही, मी ठाकरे बंधू समजून सांगतो. ठाकरे बंधून ते बघून घेतील ना. उद्धव ठाकरेंना काय भेटणार आहे? उद्धव ठाकरेंनी देखील तपोवनाच्या जे वृक्षतोड आहे भेटला म्हणजे योगायोगानंच भेटलो असं. या सगळ्यांना आपण भेटणार, म्हणजे ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलाय त्या सगळ्यांनी आपल्याला झाडं वाचवण्यासाठी हे सगळं करायला सांगितलं. तुम्ही सतत त्या ठिकाणी आंदोलन करताय, मात्र सरकार काही नमती भूमिका घेत नाही. एकत्रित आंदोलन करण्यासंदर्भात काही तुमची चर्चा नाही, सरकार आपलं काय दुश्मन थोडी आहे. आंदोलन करण्याचं म्हणजे त्यांना आपली भूमिका समजलीच पाहिजे आणि झाडं वाचली पाहिजे. एकत्रित काही दोन ठाकरे बंधूंना तुम्ही सर्व एकत्रित घेऊन तुम्ही सर्व पर्यावरणवादी असं झाडासाठी येणारी सगळे आपलीच माणसं आहेत. त्यामुळे जेवढे येतील सगळे येतील ते घेऊन आपल्याला झाडं वाचवायचे आणि झाडं वाढवायची आणि ते आपले खरे आई बाप आहेत असाच आपलं म्हणणं आहे ना. आणि हे सत्यच आहे ना, तोच मुद्दा आपल्याला. अजित पवारांनी तुमची पाठराखण केली, पक्षाची भूमिका ही त्यांच्या बाजूनं आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? आणि सगळ्यात महत्त्वाचं कलाकारांना सुद्धा तुम्ही काय आवाहन करणार आहात? आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून अधिक ठाम भूमिका द्यावी असं वाटतं? नाही, त्यांनी घेतलीच आहे भूमिका. झाडांसाठी त्यांनी सपोर्ट केला हे मला खूप चांगलं वाटलं. आणि सगळेच कलाकारांनी पुढे येऊन बोलायलाच पाहिजे असं काय नाही. सगळ्यांचं मत हेच आहे की झाडं वाचली पाहिजे, असं कोण म्हणतील का? आता काही पर्यावरणवादी विनाकारणच सपोर्ट करत नसतील तर ते जरा त्यांचा विचार करावा लागेल. पण पर्यावरणवादी म्हणजे तू पण पर्यावरणवादी ह्या पण आहे. कोणाला वाटतं काय झाड तोटावं? तुम्हाला वाटतं काय? काय तोटावं वाटतं का झाड? नाही, कोणालाच वाटणार नाही. साधी गोष्ट आहे, सिंपल आहे. म्हणून झाड नंतर आपण आहोत. मुख्यमंत्र्यांची तुम्ही काही भेट घेणार? कारण शेवटी सगळा मुद्दा त्यांच्या हातात आहे. गिरीश महाजनांशी बोलणं होतं, थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार? मला ते एक्झिबिशन सेंटर वगैरे जागा विकली जाऊ नये हे प्रामाणिकपणे वाटतं. ते बहुतेक करणार नाहीत. तसं होणारच असेल तर मग भेटू. शिंदे साहेब, तुम्ही राज ठाकरेंची जवळपास तासभर चर्चा केलेली आहे, मात्र गिरीश महाजन किंवा सरकारमधील मंत्री जे काही सांगताय की दुसरीकडून 15,000 झाडं आणून आम्ही लावणार आहोत, त्या मुद्द्यावरती राज ठाकरेंचं मत आहे. असं हे शक्य आहे? झाडं जगतील नाही जगतील त्यावरती सुद्धा सरकार आहे. गिरीश महाजन समजत नाही हो त्यांना की हे असं नाही करायला पाहिजे. अशी एकदम हैदराबादला कशाला झाडं आणायला जायला पाहिजे? महाराष्ट्रात काही फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही. महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला माझा सवाल आहे की तुम्ही अशी मोठी झाडं आपण का नाही तयार करत? आपल्याकडे काय जागा नाहीत का? आपल्याकडे रोपं नाहीत का? माणसं नाहीत का? पैसे नाहीत? काय नाही? हैदराबादला जाऊन आणायची खर्च करायचा आणि त्याचा इथं काही फायदा नाही आहे.
एवढी दिसणार मोठी झाडं खरोखर जगतात का? तुम्ही स्वतः गेवराई आणि 15 फुटी झाडं जगण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतात. ती जमीन खोदावी लागते, त्याला खत पाणी तयार करावं लागतं, 6 महिने पडून ठेवावं लागते, वर्षभर ती योग्य तयार झाल्यानंतर ते झाड लावलं पाहिजे, मग वाढलं पाहिजे. हे असं लगेच आणलं तिकडे खोदला खड्डा आणि लावला लगेच 2 फुटावर 4 फुटावर खड्डे काढले आणि झाली लगेच, म्हणजे असं नाही होत ना. तर हे समजायला पाहिजे. मंत्री लेवलच्या माणसांना जर समजत नसेल, काढा खड्डे, आयुक्त लेवलला काढा खड्डे, लावा झाडं, एवढं महाराष्ट्राला करा पाहिजे. महाराष्ट्रातील नाशिक ताप महापालिकेने एक्झिबिशन सेंटरचा प्रस्ताव आणलेला होता. तशा पद्धतीचं टेंडर सुद्धा निघण्याच्या प्रोसेस मध्ये होतं. आता समजून जाते की आम्ही हे टेंडर रद्द करतो आहोत. त्याची खात्री तुम्हाला आज पटलेली आज आहे? त्यांनी पर्यावरणच्या काही लोकांना बोलवले आहे नाशिकला. 12 वाजता त्यांची मीटिंग होणार आहे. आणि मला वाटते बातमी आली आहे रद्द केलं म्हणून, पण अजून कागदोपत्री ते आलेलं नाही. मला वाटते आज देखील महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलेलं होतं की आत्ताची झाडं कापली जातात ती गेल्या 10-12 वर्षांमध्ये लावण्यात आलेली झाडं, ती काही फार पूर्वीची झाडं नाही आणि ती पालिकेनंच लावलेली होती. त्यावेळेला कुंभमेळा नव्हता म्हणून ती झाडं आजवर एवढी मोठी झाली. झाडं तोडून काय व्हायला नाही. छोटी झाडं मोठी झाडं 10 वर्षाची आणि 100 वर्षाचा असा काय मुद्दा नसतो. झाड असतं, त्याचं एक वय असतं आणि झाडं तोडून पर्यायी झाडं लावणं हे काय बरोबर. तापमानाचा झुडपं पारा आहेत असं वगैरे गिरीश महाजन म्हणतात. फार मोठी झाडं नाही, झुडपं वगैरे आहेत. तुम्ही स्वतः तपोवनामध्ये होता काय? अहो गवत असो, झुडपं असो, वेली असते, ही झाडाचेच प्रकार आहेत ना. हे म्हणजे काय फालतू आहे तर हे म्हणजे काय, त्याच्यावर तर आपण जगतो ना. झुडपं, वेली, गवत, आपण अन्न पाणी खातो ते गवतच आहे ना एक प्रकारचं. सगळं गहू, बाजरी, ज्वारी, ऊस हे सगळं गवत आहे ना. मका बिका हे गवताचेच प्रकार आहेत ना. वेलीवरचं काय नाही खात आपण. वेली लगेच ते आपण काढायचं आणि त्याच्यावरती किती प्राणी पशु जगत असतात ना. तुम्ही आता राष्ट्रपतींची भेट घेतली, त्यांना सगळं मुद्दा समजून सांगितलं काय नेमकं त्यांना देखील माहिती असेल, त्यांचं त्याच्यावर काय मत आहे? म्हणजे त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? राज ठाकरे हे चांगले नेते आहेत, चांगले विचारवंत आहेत आणि कलाकारांसाठी तर खूपच चांगले आहेत. मला नेहमीच ते आवडतात. त्यांना आम्ही नेहमीच भेटी घ्यायचा प्रयत्न करतो. फार कमी वेळा भेटतो, पण आज या निमित्तानं असल्यामुळे सगळं मीडिया समोर येतं. अदरवाईज मला तर माणूस म्हणूनच आवडतं. ते काय म्हणाले तुम्हाला या तपोवनाच्या संदर्भात? त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांनी चर्चा केली की हीच की बाबा आता ही झाडं वाचली तर तुम्ही गेला धन्यवाद म्हणून तुम्ही गेला, फार आवडलं आणि वाचलं पाहिजे असंच आहे ना. महाराष्ट्रातील तापमान सतत वाढत राहिलेले, प्रदूषणाचा विळखा आहे, तरीही झाडं कापली जातात. ते सरकारला हे जाणीव आहे की नाही गोष्टीची? ओझोन लेअर डॅमेज झाले. जाणीव आपल्या सगळ्यांनाच असली पाहिजे. तू तुझ्या वयात की झाडं लावलीत का? तू आयुष्यभर आपण ऑक्सिजन खाली होता, आपण ती झाडं लावलं का? गव्हर्नमेंटने सरकारनं करायचं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून करायचं आणि सरकार पण आपणच त्यांचे आहोत. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून झाडं वाचवली पाहिजे, सगळ्यांनी मिळून झाडं लावली पाहिजे. शेवटचा असं प्रश्न समाज माध्यमांमधनं नाना पाटेकर असतील, महेश नगासपुरे असतील किंवा अण्णा हजारे यांना सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत की नामप्रदूषण या बाबतीत पुढे काय येत नाही. अण्णा हजारे अशा वेळी गप्पत आहे. समाज माध्यमांमधनं अशा काही लोकांचीही नावं घेऊन विचारलं जाते. त्यांना तुम्ही आवाहन करणार आहात? कारण अनेक कलाकार तुमच्या सोबत आहेत. नाना पाटेकरांचं मत झाडं वाचवण्याचंच आहे. काल ते नाटकाला आले होते, सखाराम बाईट नाटक बघितलं, त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी कौतुक केलं आणि त्यांनी हेही सांगितलं की हा चांगला मुद्दा आहे आणि सगळ्यांनी सारखं मीडिया समोरच बोललं पाहिजे असं नाही. सगळ्यांचं मत आहे, प्रत्येक माणसाचं मत आहे, प्रत्येक माणसाचं मत असलंच पाहिजे. झाडं वाचलीच पाहिजे. तसंच एक यवतमाळमध्ये आठवीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका, त्यामध्ये यापैकी श्रेष्ठ जात कोणती असा प्रश्न विचारला गेला. काय यापैकी श्रेष्ठ जात कोणती असा प्रश्न विचारला गेला. त्यामध्ये 4 जाती होत्या, ब्राह्मण जात, या 4 जाती होत्या. तर काय वाटतं विद्यार्थ्यांना अशा प्रकारे प्रश्न विचारला? मला फक्त झाडांबद्दल काय असेल तर विचार, बाकी विचार नको. थँक्यू. आपण सगळे मिळून झाडं लावूया, सगळे मिळून झाडं वाचूया हे लक्षात घ्या तुम्ही, आम्ही वेगळे.